समिती डेटाबेस तयार करणे, सर्व प्रकरण तयार करणे, समितीचा समोर ठेवणे आणि यासाठी खूप जुने अनुभवी लोक आणि आम्ही दिलेले ट्रेनिंगचे लोक जवळपास 100 ते 125 लोक मागील 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून झुंजतो आहेत. सर्व प्रकरण अस्वस्थ पडलेले होते ते करणे, झाडणे, धूळ जाळणे, त्यांना व्यवस्थित वर्गवारी करणे, एससीचे वेगळे करणे, ओबीसीचे वेगळे करणे, व्हीजीएनटीचे वेगळे करणे, त्यानंतर परत कास्ट वाईज करणे, एससीचे मधले हे करणे, परंतु वर्गवारी करणे की शिक्षणाचे किती आहेत, नोकरीचे किती आहेत. सर्वाधिक मोठा जो सफरर आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी वर्ग आहेत. कारण ते अनेक शैक्षणिक संस्थांकडून एकतर फुल फीची मागणी केली जाते किंवा त्याचं ऍडमिशन रद्द होईल असे धमक्या दिली जातात आणि असे अनेक प्रकारचे आमच्याकडे कंप्लेंट आली. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आणि हे काढताना शैक्षणिक प्रकरण आधी घेतले आणि तपासणी समित्यांनी सुद्धा रात्री दिवस काम केले. अनेक असे दिवस गेले की आमचे लोक झोपले नाहीत, कुठलाही त्योहार साजरा केले नाहीत. सर्व मानधन तत्वावर बार्टीचे लोक आहेत. रात्री दिवस एक होऊन कहते ना समिती से कंधा मिला के काम किया आणि एवढे प्रकरण मार्गी लागले आहेत. बाकी राहिलेले डेटाबेस चालू आहेत. ते आम्ही 1-2 दिवसात त्याचा डेटाबेस होऊन जाईल आणि 2-3 दिवसाच्या नंतर कदाचित 4 दिवसाच्या आत जे काही समितीकडे प्रकरण डिसाईड झालेले त्याची यादी, जे प्रकरण पेंडिंग आहेत त्याची यादी आणि पेंडिंग आम्ही प्रयत्न करणार की कोणत्या कारणांमुळे आहेत त्याचं सुद्धा विवेचन करणार. म्हणजे आजच्या दिवशी या समितीच्या कार्यालयामध्ये ज्या लोकांचे अर्ज पेंडिंग आहेत त्या सर्वांना घरी बसून त्याच्या प्रकरणाबाबतची माहिती कळेल. आणि ही पद्धत आम्ही या समितीसाठी नाही, राज्यामध्ये सर्व तपासणी समितीसाठी लागू करतो आहोत. आजच आम्ही सर्क्युलर इश्यू करतो आहे की सर्वांनी जे प्रकरणांवर निर्णय घेतलेला आहे त्याची माहिती वेबसाईटवर टाकावी. ते आमच्याकडे पाठवतील, आम्ही वेबसाईटवर टाकणार. आठवड्यातून एकदा सर्व प्रकरणांवर झालेल्या निर्णयाची यादी वेबसाईटवर टाकणार जेणेकरून त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी येईल. कदाचित 10-15 दिवसाच्या आत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर अर्ज दाखल करता येईल ते आम्ही सोय उपलब्ध करून देणार आहोत असे आमच्या अधिष्ठान आहेत.